त्याचा हिशोब करणार म्हणजे करणार. झाली ना? अरे कुठवर पळशी, सगळं राज्य आमचंय. मला बी आमच्या मर्जीनं, मला बी आमच्या मर्जीनं. आणि आता तुझ्या बायकोनं माती खाल्ली तर तुझी सुटका बी आमच्याच मर्जीनं होणार. हे छत्री, ऐकव रेकॉर्डिंग ऐकव. पुष्पा, अगं सुटलो मी सुटलो. आता ते जालिंदरचे आपल्याला काय मिळणार नाही. आता तुला काय करायचं असेल ते कर. मी आता सूर्याला सगळं सांगते आणि त्याची माफी मागते. तुला चावी पण सापडली आणि सनद पण सापडली. हा मग मला तो लिंगोबा आणि ती सनद सापडाया आणि तिकडे तुम्ही त्या रावणाच्या तावडीतून सुटाया एकच घाट पडली बघा. डॅडी बघितलं ना, मी माझं काम किती चोख केलं होतं, पण तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नव्हता. अहो, त्या बाईला मी चांगलंच ओळखलं होतं. अहो ती साधी सुधी बाई नाही, ती पुष्पा म्हणजे फायर आहे, फायर. चांगलं काम केलं तरी शिक्षा आणि वाईट काम केलं तरी शिक्षा. आता काय केलं मी? लायकी नसताना तोंड वाजवलंस म्हणून. बाहेर फक्त आम्ही आहे. चावी सापडलेली ही बातमी सूर्यापर्यंत पोचलेली नाही म्हणजे काम फत्ते झालेलं आहे. चिरंजीव, या पुष्पाला घेऊन या. तिला बक्षीस दिलं पाहिजे बाबा. बक्षीस तर द्यावंच लागणार आहे तिला. येतो घेऊन डॅडी तिला. काय पुष्पा काकी कुठे? हा, हे काय पाहिजे तुला? मागं हो, होय मागं. ए गुलाब न्यायला आलोय. जालिंदर, माझा नवरा कुठे आहे? अरे चांडाळा, माझा नवरा कुठे आहे? ए छत्री, बाय माणसाला असं बांधून ठेवतात होय. सोड तिला. कुठे आहे माझा नवरा? कुठं म्हणजे? आमच्याकडे आहे, नीट आहे. आमची चावी तुझ्याकडं आणि तुझी चावी आमच्याकडे. आता चाव्यांची आदला बदल झाली. आम्ही आमच्या मार्गानं आणि तू तुझ्या मार्गानं. बोल, कुठे आहेत आमच्या दोन वस्तू? कुठं ठेवलायस लिंगोबा? मी तुला चावी देणार नाही म्हणजे नाही. मी पण तुझा नवरा तुला देणार नाही म्हणजे नाही. मी तुला देण्यासाठी लिंगोबा नाही शोधला, मी माझ्या सूर्यासाठी शोधलाय. लय माज आलाय तुला. बऱ्या बोलानं सांगून टाक, नाही तर तुझ्या असे हाल करीन गिधाडवी नेल्या मड्याचे असे लचके तोडत नसेल. जीव गेला तरी चालल, पण तुझ्यासारख्या नराधमाला मी कधीच सांगणार नाही लिंगोबा कुठे आहे तो. त्याच्यावर माझ्या लेकरांचा अधिकार हाय. अरे नराधमा, आजपर्यंत माझ्या लेकरांचं सुख तू वरबाडून घेतलं, पण नाही, आता नाही. आता मी त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणारच.
पुष्पाबाई, अहो कशाला त्या सूर्यासाठी स्वतःचा नवऱ्याचा जीव धोक्यात घालताय? सांगून टाका. अरे गप! ए चल सांगून टाक. कुठे आहे लिंगोबा? नाही, मी कधीच सांगणार नाही. जी चूक मी पहिली केली ना ती आता परत करणार नाही. अरे आता जर परत माझ्यामुळे माझ्या सूर्याला त्रास झाला ना तर तो वरचा मी मला माफ करणार नाही. कुठल्या तोंडाने त्याच्याकडे जाऊ मी वर? हा, आता मी चुकीचं प्रायश्चित्त घेणार आहे आणि तू बी सुधार जरा. माझा सूर्य आणि त्याच्या इष्टिटीचा नाच सोड, नाहीतर देव तुला कधीच सोडणार नाही. सापडली का? नाही, कुठंच नाही. दादा, हा? इकडं पण नाही कुठं. कुठंच नाही. असे कसं कुठे गेली असेल ती? खालचं झालं त्यामुळे चिडून घर सोडून तर नाही ना गेली ती. नाही नाही पोरा, अरे एवढ्या दिवसानं ती घरी आली आहे. तू डोक्यात राग घालून घर सोडून नाही निघून जाणार बघ. इथंच कुठं तरी असेल बघ. देवळात असेल, नाहीतर घाटाव बघ. घाटाव असेल नक्कीच. हा, मी येतो शोधून. हा. ये. मला तुला सांगायचंय ना काहीतरी. मला तुमच्यावर जराही विश्वास नाही. तुळजा ऐक ना,